पंढरीच्या वारीत भक्तीबरोबरच माणुसकीचंही सुंदर दर्शन घडते. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुण्यात दाखल होताच वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक हात पुढे सरसावलेत. यामध्ये मुस्ताक पटेल हे गेली 40 वर्षे वारकऱ्यांना शिरखुर्मा आणि भोजनाची विनामूल्य सेवा देत आहे. चहापासून सुरू झालेली ही सेवा आज मोठ्या स्वरूपात सुरू आहे. लाईटीपासून इवन WC बाथपासून सगळी व्यवस्था या ठिकाणी त्यांच्या दुवेने त्यांच्या आशीर्वादाने हे वास्तू एवढी मोठी या ठिकाणी तयार झालेली आहे की काल ते सगळे इकडे आले. काल त्यांच्याबरोबर आम्ही ईद मिलनचं कार्यक्रम केलं. त्यांना सगळ्यांना माऊलींना ईदचा जो 24 शिरखुर्मा असतो ते आपण त्यांना त्यांच्या नशिबात होता ते त्यांना मिळालं. परमेश्वरा विठ्ठलाच्या अल्लाच्या कृपेने आम्ही कोण नाही, आम्ही करणारे कोण नाही, जो तो करतो तो त्याच्या मर्जीनी आणि यांच्या नशिबातल्या त्या गोष्टी होत राहतात. आणि तुम्हाला एक आवर्जून सांगतो की जोवर आम्ही आहे, आमचा मंडळ आहे, माझ्याबरोबर असणारे हे असे वडीलधारी माणसं आहेत, तर हे कुठेही थांबणार नाही. मी असो नसो. मुस्ताकभाई पटेल एवढी मोठी वारकऱ्यांची सेवा करतात. जवळजवळ आता मीच मुस्ताकभाई आम्ही संघच या ठिकाणीच 40 वर्ष काढले. आत्ता मुस्ताकभाईंनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही पावसात गाळात तंबू मारून राहिलो आणि परमेश्वराच्या कृपेने तुकोबारायाच्या कृपेने या ठिकाणी ही वास्तू आज यांच्या प्रयत्नातून झालेली आहे. मुस्ताकभाई पटेल यांच्या प्रयत्नातून ही वास्तू झालेली आहे. आणि या वास्तूमुळं आमच्या जवळजवळ माझ्या दिंडीमध्ये आता 200 वारकरी आहेत. त्या 200 वारकऱ्याची पूर्ण व्यवस्था 2 दिवस चहा पाणी नाश्ता जेवण सगळं मुस्ताकभाई यांच्या सहकार्यातून त्यांच्या मित्रपरिवार खाली त्यांचा सगळा मित्रपरिवार आला होता. तर सगळ्यांच्या प्रयत्नातून आमची पूर्ण या ठिकाणी सोय होती. वारकऱ्यांसाठी स्वतंत्र हॉल, भोजन आणि आत्मीयतेने दिली जाणारी सेवा, जात धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा संदेश देणारे हे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते. न्यूज डेस्क, आपला नाशिक.